मी ज्यावेळेस सोलापूरहून निघालो, मीडियाच्या बांधवाला साक्षीदार आहे. आज मी सकाळपासून दुपारपासूनच भावली. आज कामाच्या इकडं मग कोण बोलतो ते राखून त्याला घरी जाऊन बोल म्हणून इथं आरक्षण घ्यायला गप्पा ठोकायला. मी 38 किलोमीटर सांगलीच्या पाठीमागं होतो तेव्हापासून बघितलं. मी 11 महिन्यापासून महाराष्ट्रात सलग आहे. भर पावसात माता मावल्याशिवाय माणसं रस्ते होते बहुते. सगळ्यात मोठी निष्ठा महाराष्ट्रात तुम्ही दाखवली. मीडियाचे बांधव मला विचारत होते, आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठी रस्त्यावर हवे रोग आहे. मैं साथच आहे ना, मैं तर तुला मागे सरकतो. आर पक्ष बंद करायच्या टाइम आला त्यांच्यावर आणि मी तर कुठं मागे सरकारला. आणि तुम्हाला आरक्षण देऊ तर मी मागे सरकत बी नाही. तुम्ही काळजीच करू नका. यांच्या काय बापाची जागिरी नाही आरक्षण. माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकर शिकवले, कष्ट करून शिकवले, शेतात राबले. नोकरदार मराठा असला त्यांनी 1-1 रुपया पाठीमागे ठेवून कधी वेळेप्रसंगी जेवला नाही, पण 1-1 रुपया मागे ठेवला आणि मुलं शिकवले. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकर शिकवले. प्रत्येकाने आशा बघितली की माझंही लेकर अधिकारी होणार. या आरक्षणापायी होत नाही. आपण लेकर नसते शिकावे नाहीये. ज्या बाकीच्यांच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कॅमेरा देखाय कॅमेरा देख जाऊ द्या तिकडे बाहेर लांब. मला बारीक घेऊन असं कोण काय बोलत काय करते त्यांच्यावर सुद्धा देणे म्हणून तर ते मला काही करू शकणार. मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायचं. माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे त्यासाठी, आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी. काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठ्यांनी ठरवायचं. तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा. यांचे लेकर आपण मोठे केले, यांना मंत्री केले, यांना आमदार केले, यांचा पक्षही सत्तेत ठेवला. आणि आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो, नोकरीचा विषय येतो, त्यावेळेस आपल्या बाजूला कोणी बोलत नाही. आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय, आता बस झालं. आपले लेकर मोठे करायचे, पैशावाले बनवायचे, शक्तिशाली बनवायचे, त्याशिवाय हटायचं नाही. आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती, फक्त आरक्षण देऊ तर सगळ्या पक्षातले मराठी साथ दे. फक्त आरक्षण देऊ. आपल्याला राजकारणात जायचं नाही. मलाही नाही, माझ्या समाजालाही. पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही. नाही दिलं तर दुसरा पर्याय. माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजूला राहा. एकदा मग सत्ता मिळवून देऊ किंवा यांच्या छातावर पाय देऊन देऊ, फक्त एकदा साथ द्या. एकदा आपले लेकर मोठे करू लागा. यांचे झाले हो, कोणी नाही डुकून बघत आपल्याकडे. तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही. तुम्ही 25 वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असताल, पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल
25 वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर. अरे तो निष्ठा पण तो आल्याकडे धरण वाटोळ तो निष्ठेला पुढे काढी लावतो मी. आपल्या घरी गेल्यावर म्हणते, पाहुण्यात गेल्यावर म्हणते, लग्नात गेल्यावर तो खूपच विचित्र कपडे घालून जातो. तिथं सांगतो मी आमच्या पक्षाचा आहे, 35 वर्ष झालं मी निष्ठेचा आहे. मग आपला आजारी होता, मा बापावर निष्ठावान मी मरा अशी निष्ठा ठेवू आणि स्वतःच्या जातीवर पोरावर नका निष्ठा ठेवू. ते तुमच्या समोर दारू पिऊन निघायला लागला. नोकरच लागणार, आरक्षणच नाही, टक्केवारी असून उपयोग नाही. आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं, किती फजिती चालली आहे. या भानावर मी आहे जिवंत तोपर्यंत तळमळ करत, पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांग नाही, नका जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू. काय नाही होणार. तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिली तर एक आमदार होईल. 5-6 जिल्हा परिषद सदस्य होती, 12-13 पंचायत समितीचे सदस्य होते. एकूण आकडा जातो 20-22 पर्यंत. त्या 20-22 लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटोळा करायचा का? ते मोठे झाल्यानं आपल्याला काय भूषेल? त्यांची गाडी बघून, त्यांचं पद बघून आपल्या पोराचं आयुष्य निघणार नाहीये, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये. काय झालं? चलून देऊ का मग? आणि काय पळता जाऊन नाही तिकडे असं काही आरक्षण थोडंच तिकडे का छगन भुजबळ आलाय? किंवा आला असला की मी येऊ शकतो मग तिकडे. आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला तुमचा करायला. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं, कोणत्या तरी तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा. एकट्याने आपले सगळे घाण केली. आपल्या आमदाराला मोठे मस्त आहे ना तितके. काय झालं आम्हाला कळून जाता का? काही नाही ना. एक जण नाही का जमलं म्हणून चालून जातो आम्ही इकडे. आग लागायला पाऊस आला ना, काय पाण्याला लागली काय? सांगली ती वेगळी जागी हो. एकदा विधानसभेत दाखवा बुकटाच करायचा सगळ्यांना. यांना सोडूच नका. आता एक माणूस पोर आपले सगळे माघारी आहे इकडं. त्यांना काय काम आहे ते करू द्या. आपले सगळे इकडे वापस इकडे त्यांना काम करू द्या. विनाकारण त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका. एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला. आपले 150 असून काहीच कामाचे नाही आले. आहे तो आपल्या जातीचे, पण उपयोगाला नाही आले, काहीच उपयोगाला नाही. तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो. समजून घ्या, आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही. आपल्या माणसाचे तर 5-50 कवाना जाऊ द्या, आपला एक गेला तरी बेजार करतो. मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं नाही म्हणलं. आणि इकडे रस्त्यावर मी लढायला, आणि तिकडे जर 5-50 तुम्ही गेले की कार्यक्रम झाला करायला यांचा. एवढ्या वेळेस जाऊ द्या, सगळ्या पक्षातल्या मराठी ठरवा.
सगळे मराठी एकदा ठरवा. एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं. गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठीला आरक्षण. एकदा आरक्षण दिलं ना, तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा. आपल्या जातीच्या लेकराला मिळवतं. तुम्हाला सांगतो आयुष्याचा विषय आरक्षणाचा, हा लहान विषय नाहीये. सहज घेऊ नका. जाऊ द्या, माझ्या आत्याचं पोरग उभं राहिलं, एवढं बरं जाऊ द्या. मावशीचं राहिलं, महा चुलता उभा राहिला, तो चुलत्याला बाजाराला नेतो का? काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा? तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर, कारण अशी लाट गरीबाची कवाच येणार नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी मराठी एक झालेत ना, आपण गोरगरीबा त्याच्यात उड्या मारा. इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते. मग मराठ्यांनी जागे करा आता, गावाची गावं. शांत बसू नका तुम्ही आता. एवढे 3 महिने कष्ट करा, आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण होईल. पिढ्याना पाहा, पाहुणा गावाचा जागा करा. कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा. आता माता मावल्या खूप हुशार झाल्या. बरं झालं ते माया पुण्यात येतावाच फुटत येत नव्हतो. यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झाला दुसऱ्या पक्षाचा. महिलांच्या आता लक्षात आल्यामुळे लेकरू शिकलंय, त्याला नोकरी नाही, त्याला उच्च शिक्षण नाही, मग तुम्ही पक्षाकडे कवर पळता. हे एकले बरं झालं. आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे, तुम्ही निष्ठावान राहून पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती. कधी आपण पक्षाचा राग नाही केला, कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही. त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं. अशा आपल्या अनेक पिढ्या व्हायला गेल्या, पण एकही आपल्या बाजूने आला नाही. उलट आज सगळे विरोधात आहेत. मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतो 24 घंटे. आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही. सगळ्यात मोठं दुःख नाही त्याचं. कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाची गरज नाही. कारण मी नशिबाने तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणचंच नाही. मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद. आणि हे खरे तिथंच हारले. सगळ्या पक्षातले लोक इथंच हारले. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचं. तिथं नसं ऐकत तर SIT नेमायची. आज तर मला नवीन माहिती मिळाली. गेवराई तालुक्यातून काहीतरी देवेंद्र फडणवीसने मला नोटीसच पाठवायला सांगितलं. आता पहिल्याच इतक्यात STचं तिकीट फाड्यावून माझ्याकडे. आता वरून काय घर लावली ते काय नाही. आणि मला किशन काही होतं नाही. आता मी जीवनच जर समाजाला अर्पण केलंय तर मी किशन मुजीत असतोय. काहीतरी नवीनच आणलंय. SIT पण आहे माझ्याच मागे. का तर मी समाजाचं इमानदारीनं काम करतो, त्यांचं ऐकत नाही. मी काय चुकीचं करतो? माझ्या समाजापेक्षा मला मोठं नाही कोणी. तुम्हाला तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा, मला माझी जात आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे. तुम्हाला नाही भेट मी भाऊ दे काय व्हायचं. वेगवेगळ्या टोळ्या उभा केल्या. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात उभा केले. ते छगन भुजबळला मुकादम केले त्याचं. मी ना अध्यक्ष. ते बी 15 दिवस झाले दिसाना बी कोकडी गेले का. आता दुसरं एक अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी दरेकर साहेबाच्या माध्यमातून. षडयंत्र माझ्या विरोधात जाळं पसरले. मराठ्यांचे समन्वय फोडायला चालू केले, संघटना फोडायला चालू केल्या आणि माझ्या विरोधात बोलायला लागले. मी काय केलं? काहीच नाही ना. आरक्षण मागणं गुन्हा आहे का? माझी जात मोठी करायचं हे स्वप्न आहे माझं, हे माझा गुन्हा आहे का? मी काय चूक केली? 3-3, 5-5 असे अभियान सुरू केले. सगळ्या टोळ्या माझ्याच विरोधात.
ते नवीन एक आमदार उठला बघा आता मुंबईला, गुडघ्याला सुद्धा लागत नाही माझ्या ते दही अंडीवाला ढाकू का माकू नाही का ते नाचत होते, कसले दगडे करून गोळा करून आणले का नाही देणार पडत सगळे चुट्टेच. बुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या पशीची. ते एखाद्या हातगाड्यावर नाही का हर एक माल मिळवतो 5 रुपयात काही घ्या, तसे बारकाले चोट्टे त्याच्यापाशी, मोठाले टाके टाकणारे त्याच्यापाशी, सगळे गटाराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशी, संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशी, अख्खा माल त्याच्या एकट्याकडेच. आणि ते माझ्या विरोधात बोलत होते. एक जण तर म्हणला याला मराठवाड्यातच जाऊन बघत होता, काय बघतो काय नाही. आणि मी बघायला लागलो काय होईल, आणि मराठ्याने बघायला चालू केलं. अरे आगे मोहल्ले बेकारी चांगले चांगले गार केले, रोडवर वाहन काढून घेऊन कुठे नेऊन पाहू. परिस्थितीनं मराठ्याला घेरायचं ठरवलं, पण कसलंच संकट मराठ्या पुढे टिकत नाही या पक्षाच्या नेत्याच्या लक्षातच आहे ना माय बापा. ही मराठ्यांची अवलाद अशी आहे, एकदा जर मागं लागली तर ती कोणता कमी शाह का शाही होती. ती अफगाणिस्तान पर्यंत पळत होती तरी मराठ्या मागून गोटे घेऊन पळत होती. तरी त्या कटकला का आटकला आडून हल्लेच मराठी त्यांना. आज तिकडंच पानिपतला राहिले मराठी. नको म्हणले माघारी जायचं, पण यांना झोपटात नुसते गोट्याने आणले. गेले कलाकार जाते म्हणून एकदा जर मागा लागले तर या असले कवा टिकायचे बरं. हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळे मराठीने पारडेले मराठी कसा केला या बारीने लोक सगळे. आता म्हणते त्यांच्यात रेस्टरच हातात घेतलं त्यांनी. मी कसं काय पोळलो रे, तू तर माझ्या व्यासपीठावर होता की मला व्यासपीठावर होतो, पण गावात गेलो लोक ऐकतच नव्हते. लय घाणशाली यायची. असा काच असतो मराठ्याचा. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं ना विधानसभेत 288 नसतेच तुमचे. आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या एवढे वेळेस पाडायचे का. मला वाटतं पाडायचा आता मुंबई जाऊन यावं का बघ, एक चक्कर मारूनच यावं इथं. लयच वळवळ करायला जरा तुला आमदार येतात का. इमानदारी सांगता नाही जाय तुम्ही एकटाच. आता मुंबईला जायचं ठरलं या तर पाडायचं घ्या बरी ना. इमानदारी सांगा बरं सगळेजण. आता 29 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांना अंतरवालेलीच. एखादी बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायचं. देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठी. तिथं ठरवू मग आता पाडायची गोबा करायची. कोणाच्या पाडायचे काय. मला तर ठोकळे बरेच पाडावं. आम्ही 2-3 ठोकळे कसं काय पाडले. तुम्ही 12 वाजता जेवला नव्हता ना निकाल ऐकूस तर. असं दणका असतो आपल्या मागा लागला. यांना लई मस्ती आली. माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरलंय. माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलं आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची. मी नाही स्वाभिमान गहाण ठेवून जगू शकत. यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत. मला यांचं पद सुद्धा नको, पैसे सुद्धा नको. आणि पैशाचा मला जमत बी नाही. कवा कर्जच असतं माझ्याकडे. मागणारा कदरून गेला मला. त्याला वाटलं आले नाही जाऊ द्या गेले. आणि आज ते पैसे देणारे माझ्या संघच आहेत आता. त्याच्यामध्ये मागत नाहीत मला गाड्या घ्या. कारण मी काय जे केलं ते जातीसाठीच केलं. पुढचंही आयुष्य मी जातीसाठीच दिलं. मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर एकदा आरक्षण देऊन हसवाने आनंद बघायचा.
तुमच्या लेकराच्या अंगावर वरती चढलेली मला एकदा बघायची. काय वाईट स्वप्न घेऊन उतरलो रस्त्यावर. मग यांच्या पोटात का दुखायला लागलं मराठीचे असून. या आमदाराला आणि मंत्र्याला त्याच्या जातीपेक्षा आणि जातीच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा कधीपासून वाटायला लागला. मराठ्यांना माझी विनंती आहे, सांगलीच्या नगरीत ही पवित्र भूमी छत्रपतींची. माझी इथून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, आता जातीला बाप मानायचं शिका. जातीच्या नेत्याला आणि पक्षाला बाप मानायचं बंद करा. भाऊ द्या आपले लेकर एकदाचे मोठे. ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे लेकर मोठे झाले. तुमचे लेकर नुसते शिकवण्यासाठी नाहीये आणि शिकून सुशिक्षित बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर हिडायला लागले. तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही तुमच्या लेकराच्या वेदना नका बघू. मराठ्यांची रग आणि धग दाखायची वेळ आता. खूप सोसलंय आपण आता. या वेदना आता मुलांच्या नाही सोसत कोणाला. प्रत्येक जण स्वप्न बघतो. व्यावसायिक मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. शेतकरी मराठ्यांनाही वाटतं. नोकरदार मराठ्यांनाही वाटतं. आपल्या आई बापा रिक्षा हाणून सुद्धा लेकरांना शिकवते. लोकांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर राहून आपला मराठा समाज लेकरांना शिकवतो. मुंबई पुण्यासारख्या शहरात हमाली करून आपले लेकर शिकवतो. दुसऱ्याच्या बिल्डिंग समोर वॉचमन म्हणून राहून आपला मुलगा आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवतो. त्याचं स्वप्न असेलच की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. का मराठ्यांनी स्वप्नच बघायचं नाही. मत मात्र आमचे पाहिजेत आणि आम्हाला लागणारं आरक्षण द्यायचं नाही. मायबाप मराठ्यांना स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघू नका. आरक्षणापायी मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या नाही झाली पाहिजे. 1% हुकलेल्या लेकराला काय समजून सांगावं हे ना आईला कळताना बापा. त्याची नेमकी समजूत काढायची कशी. त्या मुलाला तरी काय सांगायचं आई बापाला नेमकं. मी 1% का पाठीमागे आलो. हातातली आलेली नोकरी आरक्षणामुळे आणि 1% गेली. मराठा समाज नेमका भानावर येणार आहे कधी. 5 पिढ्या बरबाद होत आल्या तरी जर तुम्ही शहाणे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि नेताच वाटतोय. हे तुम्ही कोणते मराठी आहेत नेमके. मुलापेक्षा आणि त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय. का तुम्ही पक्षाच्या आणि नेत्याचे संसार उभे करायला लागला. त्या नेत्याचा पोरग परदेशात शिकायला गेले. त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार. तुम्ही कधीतरी भानावर या आता की मला माझं लेकरू मोठं करावं लागणार. जर तुमचं लेकरू अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरापुढं कोणत्याच नेत्यापुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार. कोणत्याच नेत्यापुढं झोकायची गरज नाही लागणार. तुमचे लेकर अधिकारी बनवायचे शिका. कधीतरी तुमचा आक्रोश जागा होऊ द्या. कधीतरी तुमच्या कष्टाचं चीज करायचं म्हणून सावध व्हा. निवडणूक आले की नेते आमचा पाहुणा म्हणून त्याला जवळ करायचं आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटोळ करून ठेवायचं. याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळेजण आहे. आता कोणाशी भावनिक वागून आपल्याला नाही चालणार. कारण ज्यावेळेस तुमचं पोरग शिकून सुशिक्षित बेकार होतं त्यावेळेस त्याच्या पाठीवर हात फिरायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आणि जिंकावी लागणार. मी खूप संकट अंगावर घेतले हा मराठा समाज मोठा व्हावा म्हणून. आता जवळपास आरक्षण मिळवत आणलंय आपण. थोडं राहिले. आज गावाची गावं कुंडी नोंदीचे निघायला लागली. हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश आणि विजय. आता फक्त सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली ती आपल्याला घ्यायची. अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती.
नका महत्व देऊ त्या 10-15 घराण्याला, नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ. आणि द्यायचंच असेल तर त्याला एक उद्या प्रश्न विचारा. नका ऐकू, तुम्ही त्याचंच ऐका, पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा. त्याला म्हणा आमचं आरक्षण आज दे. त्या आरक्षणामुळं माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे. आम्ही 15-20 वर्षापासून तुमचं काम करतोय. आमच्या पोराचं आम्हाला आरक्षण ओबीसीतलं द्या. तेव्हा सांगणार आम्ही सत्ता आल्यावर देऊ. याचा अर्थ तुम्ही समजायचा ह्यो आपला नाही. कारण याच्या आधी बरेच जण म्हणले होते तसं मी सत्ता आल्यावर देऊ. उदाहरण धनगर बांधवाचं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना म्हणले होते मी सत्ता आली पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो. 10 वर्ष झाले होता, कॅबिनेटच व्हायना त्यांची. कॅबिनेटला मंत्री सुद्धा येणार आणि मंत्री कसले ते धोरणातले कुंकडून आणले तर कुंकडून नाही. फुकट रेल्वे जातात आपल्या जीवावर, समजून घ्या. त्याला दुसराही विचारा. आम्ही इतक्या दिवस तुमच्या पाठीशी होतो, आता एवढ्या वेळेस काम करा. आमचाच माणूस उभा केलाय, एवढ्या वेळेस तुम्ही उभा नका. पुढच्या 5 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणा. एवढ्या वेळेस आरक्षणासाठी आम्ही आमचा माणूस उभा केलाय, एवढ्या वेळेस त्याच्या मागे उभा राहा. हे 2-4 कॉन्ट्रॅक्ट धरा भिकडी चिटका. तेव्हा चिटकी तुका बघा. त्यांनी जर नाही चिटकले तर समजायचे हराम पोरावला आपल्याच पोराला कॉन्ट्रॅक्ट चिटकायला ठेवणार होती. म्हणजे आम्ही काय ठेका घातलं नोकर आहे का तुमचे कॉन्ट्रॅक्ट चिटकायला? मग या खाली वाट तुम्ही चिटका ना आमचं चिटकी देन का? चिटकी देन का नाही? मग कशा निवडून तर करता मला नाही मानता परत. आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवणं आपली जबाबदारी. आपला समाज जर संपला, आपले लेकर जर संपले, तर या दुनियेचं आपल्याला तरी काय करायचं? माझी तळतळ आणि तळमळ तुम्ही समजून घ्या. जर जात आणि लेकरच नाही राहिले त्या दुनियेचं आपल्याला काय करायचं? आपल्या लेकराचा तोंडाला आलेला भात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जायचं नाही. आपल्याला दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काही शहाणपण आणि मोठेपण नाही. आपण कोणती मर्दांनी गाजवतोय नेमकी? स्वतःच्या लेकराला वाटोळ करून दुसऱ्याचे लेकर मोठे करायला लागलो, त्यांना आमदार मंत्री करायला लागलो. काय छाती ठोकून सांगणार आहे तुम्ही? तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाती ठोकून सांगाल माझा लेकरू आयएस दर्जाचा अधिकारी झालाय. आपल्याला काम करावं लागणार आहे आणि लढायची जिंकायची सुद्धा. माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही. आपला 29 ऑगस्टला ठरणार आहे पाडायची उभा करायची. उभा करायचं ठरलं तर ताकदीनं निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकदीनं पाडा 10 पिढ्या तरी उभा नाही राहिलं पाहिजे. आणि पाडायची निवडून आणायची ताकद मराठी. राजकारणात नाही जायचं. पुन्हा सांगलीतून सरकारला सांगतो आमच्या आयुक्त मागण्या लवकर 13 तारखेच्या आत मान्य करा. जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाविलाज आमचे पोरं मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आणि तुम्हालाही विनंती माझी शेवटचं जाता जाता सांगतो, आता गाफील राहू नका. जर ठरलं उमेदवारी एकच द्यायचा आणि ज्याचं नाव असेल त्याचं तुमचं पटत नसलं तरी बी डोळे झाकून त्याला मतदान करायचं. पटत नसलं तरीही त्याने तुमचं काम नाही केलं माझ्याकडे आम्ही कसा कच घोड्या लावतो त्याला. फक्त जातीसाठी पोरासाठी काम करा. पहिलं काम ते. दुसरं मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही. 100% मतदान करायचं. म्हाताऱ्या माणसाचं सगळ्याचं 100% मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एक शिक्का. तिसरं काम त्या टायमाला हे राजकीय लोक एखादा बाबाला नादी देत आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेची यात्रा करा.
आणि ते काय करतं 50-50 हजार मतदान आपलं घेऊन तिकडे तीर्थयात्रेला. आपला समाज आहे बोळा. आपल्या समाजाला वाटतं देव धर्माचं काम घ्यावं चला. त्या बिचाऱ्या मराठ्याला म्हाताऱ्या माणसाला काय माहिती येणं मतदान हुकायसाठी तिकडे झालेले. त्याला जर कळलं तर मुस्करात ठेवून देईल देव मराठ्याचं त्याचं. ही डाव आहे. त्या टायमाला तीर्थयात्रेला दर्शनाला कुणीच जायचं नाही. मतदान केल्यावर जा 5 वर्ष माघारीच येऊ नका. सगळे देव करा मग माघारी. मतदान वस्त्र हलायचं नाही. चौथं काम करायचं बोगस मतदान यादीत जे ते पुरं बाहेर काढायचं. गेले दुसऱ्या जिल्ह्यातलं त्यांच्या पाहुण्याचं त्याचं टाकेलं 10-20 हजार मतदान ते कसं वाढले म्हणून निवडून येते. इथून पुढं आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगाच सावध राहायचं. आणि उमेदवार एकच द्या. ते उमेदवार इतके झाले मी बी काय गळ्यातलं फडकून घेतलं काय माहीत भाई. अरे इतकं नाग मराठ्यांना आरक्षण राजकारणाचं मला माहितच नव्हतं. लय बेकार कोणी उमेदवारी. एका तालुक्यातली गाडी आली माझ्याकडे भरून आली फुल. तेव्हा मला म्हणलं पाटील मी 100% आमदार होऊ शकतो यावेळी फक्त मला देऊन. म्हणून आणखी ठरलंच नाही 29ला बघू. ते गेलं गाडीत बसलं. त्याला गाडीत बसू तर त्याने 4 जण माघारी आले. ते मला म्हणतात मग बघले चांगलं बरं का माझ्याकडे भेट राहा. उगा त्याच्या गाडीत बसून आलतो मी. बघा उमेदवार एका गाडीत 8-9 उमेदवार आहेत. कसं काय मराठी शक्ती वाढत. तुम्ही असं करणं म्हणजे मराठ्याचं वाटोळं आपल्या हाताने पुन्हा आपण करायला लागलो. तुम्हाला जातीसाठी लढायचं का आमदार व्हायसाठी लढायचं. आणि मग कुणी एक देव देणार काय फरक पडला तुला आरक्षण तर देईल ना. आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडून जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठी. आणि सगळ्यांनाच वाटतं. आता दलित बांधवांना वाटतंय, धनगर बांधवांना वाटतंय, मुस्लिम बांधवांना वाटतंय, 12 बळीदारांना वाटतंय गरीबाची सत्ता येणार आहे आणि आपल्याला न्याय मिळणार आहे. हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले. मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या. मी नुसतं म्हणलो नाही म्हणजे पाडा. मी नुसतं म्हणलं पाडा तो माझ्याला पाडा. ते बी म्हणले पाडो. मला म्हणायचं जरांगी पाटील पाडो. म्हणलं पाडो तर पाडो. चला ते पाडा पाड्या नुसत्या. आता जर ते ऐकतच नसतं तर आपला काय पर्याय. आपल्याला दुसरा पर्यायच नाही. हे बघा माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती जागेला. आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या डोळ्या देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झाल्यानं उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. आपण क्षेत्रीय मराठीत याला मैदानात उतरलोत ना मागे सरकायचा. कारण मी आज 11-11.5 महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे मागे सरकारने. कारण क्षेत्रीयाचा धर्मच मैदानात उतरायचं नाही. आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एकदम मरण पत्करून माघारी यायचं नसता. माघारी फिरताना विजयाचा टिळाच लावण्याचे याला क्षेत्रीय मराठी. आता ही लढाई जिंकायची एकाच एक जागेचा. आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही. त्याला आणखीन पक्षावर प्रेम आहे का हेही लक्ष असू द्या. आपल्या रॅल्या कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा. दुसरं कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा. रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असलं त्याचं मला नाव सांगा. त्याचा कार्यक्रमच लावतो. त्याला निवडून येऊन देत नाही कवा. वेळ आली तर त्याला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं. कारण पुढच्याचे जिरवल्याशिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार नाही. आता मात्र एकजूट राहा. आणि तुम्ही कार्यक्रमाचे वेळ चेंज केला राहू. मला मिरज लागून देणं तुम्ही काय केलं. सगळ्या राज्यात 12 वाजता रॅल्या दुपार. तुमचा 5चा टाईम. मी पागलच झालो. मला काही सुचना आणि 12लाच येऊन थांबलो. तुम्ही दिला 5चा टाईम त्यामुळे आम्हाला काय करता. आणि इतका उशिरा तर वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या बांधवाला. त्यामुळे तीही जम्पलिंग झाली. म्हणजे लोकांना 12 वाजता यावा का 5 वाजता यावं हेही कळलं नाही. पण तुमच्या निष्ठे पुढं सला नाही. खरंच निष्ठे पुढं सला नाही. बरं पावसात तुम्ही मुसळधार पावसात होता. मी या सांगली नगरीतून सरकारला मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो. या सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातले.
इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार. कारण यांचे होते नव्हते ते पैसे शेतात लावले आणि ते शेतावर सगळं पाणी फिरले, तर शेतकऱ्यांना सुचायला काय करावं. हातचं पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला. त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका, तातडीनं त्यांची नुकसान भरपाई द्या. आणि सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो, ते कोणते मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे बघा याकडे सगळ्या सगळे मलमपट्टी का मलमपट्टी काय आहे पाणी पेले तेल भजी ते आपल्या लोकांची. एवढं आंदोलन संपू देत चला त्याच्याकडे जोच आपण ते कोणी आलमपट्टीवाला कुठलं धरण तिकडं खाली घे मला तशी घेताड कोणी आमच्या डोक्याला ताण नको ठेवते उठून नाही ना माझं घेताड केलं खाली नाही तर मग ना आम्ही इकडं अलीकडे घेताडा टाकीत असल्या मोठा कोण देऊ पाणी तिकडं त्याला एकदा चला सगळे जर माझे आंदोलन संपून दे मी येतो त्याच्या हातीत माझा त्या रोग आला का आणि त्याला एक पाणी साठायचं तो तिकडे साठून येईल घालून फिरून म्हणा तुम्ही दिले आमच्या इकडे सोडून सगळं इकडे जाणार मारायला लागले आमचं सगळे माणसाला काही सुचाना. घरात पाणी गेले 40-40 फूट आहे ना, गाळ काढायला कोणी येईल का आज येईल का म्हणा तिकडे धरण बांधणारच. उघड डोक्यात ताण देते हे आपल्या महाराष्ट्रात एक तर आपली फजिती आरक्षण नाही. शेतातले पिकं आले तिकडे जळून चालले, ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागले. मराठवाड्यात तीच परिस्थिती, खानदेशात तीच परिस्थिती, कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती. पिकं यायनं पीक आलं की त्याला भाव नाही आणि सत्ता चाली ते आलमपट्टी का फलमपट्टी काय आहे मला नाव सांगायला तिथे त्या पट्टीकडे बघायचं जायचं बरं का मोजमापच करायचे तिचं आपल्याला. आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना निर्भीड व्हायला लागतं, मर्दाचा करायला लागतं. एकदा त्या पलमपट्टी का किंवा गलमपट्टी त्याच्याकडे बघायचं त्याचं नाव हात वरीची तर लांब लांब त्याला भीतर काय करू तिकडे वाचायला गेलं तर वाचता येत नाही. ते गडप्पा गावाचं नाव कडप्पा गडप्पा मडप्पा हंगरपा काय नाव आहे ते कोणाचे कोणाला मेळ सुद्धा लागत नाही बघ. आणि सगळे जिलेबीचे आळेच काढलेले तसे हे यांना पाणी यांच्या शेत्या मोठ्या व्हायला लागलं आपल्या घरात पिकले ते पाणी त्याला सांगायचं तुला भेटायला खाली दिली नाही तर मग त्याला खाली मारली ते माग लावला आता. मी आता एवढं बोललो ना बघ आता जलतच मिळणार नाही. मी एखाद्या नेत्याला मी बोललो ना हे याला येऊन करायला याच्याकडे बघतो इतकी फाईल घेऊन येतो माझ्याकडे बटाळीची. आता बघा मी बोललो ना आता जलतच नाही बघा तुम्हाला 2 दिवस माझ्याकडे आले दिसते ते इतकं डोकं फुरात करते ना तर असं असं होतं तिकडून व्हायबल होतं इकडून तुरट्या येतात इकडून घातलं तिकडं पाणी घातलं तिकडून घातलं इकडं दिलं ते आता फरक करून टाकणार मला. आता ते बेजार करून टाकणार बोलाच म्हणणार यार हा ते पाणी ते धरण कसं त्याची काळी लावायची ती बरोबर सांगणार मला. मला डोकं लावायची गरज नाही. मी इकडून बोललं की लगेच अभ्यास घेते. मी आरक्षणावर जरी बोललो तरी येते. मी एखाद्या नेत्याला पडीन म्हणलो ना त्याच्यात 45 घेते. ते म्हणजे तुम्ही जर कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा पडलाच हे शिकी देत मला आणि पडल्यावर ते म्हणजे विकस काय पडला. आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केले या 4-5 दिवसात. त्यांचे पक्ष एकाच्या 2-2 झालेत का नाही. मग उमेदवार एका किती द्यायचे आता एक ती घात एक खाली किती राहिले 4 ना दोघांचे मिळून ते म्हणजे आम्ही काय करू म्हणून मग आम्ही मला विचारते ते म्हणजे मी 5 वर्ष तयारी केली आणि दुसरा घेतला आता घेऊच निवडून येणार मी नेलो तसं म्हणलं मग तो काय इच्छा आहे ती म्हणला मग तुम्ही जे देता ते दगड याला पाहिजे तर त्याला निवडून आणतो. जुटला त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यातले 4 आपल्या गुन्ह्यांना जाणार उभा करा नाही उभा आपले गरीबच करू. हे यांच्यात काही बोललं की हेच येऊन सांगतात आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. काही काय करतो लय कुठं नाही बाजू करू मराठीचं लय टेन्शन लय अवघड काम आहे खरंच ना. मी मुंबईला नेते ना मला मुंबईला नेते मला धाकत पडू दे. मुंबईला नेले माणसं माघारी जाणार तुम्ही नव्हता तुम्हाला काय सांगावं. तुम्ही होता तरी माणसांच्या नव्हत्या ना त्यांना काय माहिती तुम्ही किती भजी गेली माणसं 17 माझ्यावर मुंबई वर मुख्यमंत्री मला वर कुठे गेलं म्हणून म्हणलं
ते म्हणजे ते खाली कसे होणार म्हणलं त्यांनाच माहीत आपण. आणि ते म्हणजे मुंबईत गेलो हे काय करते म्हणलं त्यांनाच जाऊन विचारा. कारण वाशीतच एवढी फजिती केली आणि थोडेच गेले ते मुंबईत आझाद मैदानला. थोडेच गेले लय नव्हते गेले. एक जण तिथं मंत्र्याच्या गल्लीतच गेले. त्याला काही माहित नव्हतं कशी गल्ली असते कशी काय. ते त्यात म्हणले तिथं इथं काय कोण झोन आहे ते मला झोन फिरणे कळत बा आपल्याला. ते म्हणले ही वेळ ते गल्ली मग आता शिका टाका तरी मुंबईत पाथरले. आणि आता पुरा आपल्या मराठीचे पोरं मान लागले मुंबईत जायचं. आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईच्या बाहेर यावं लागेल. आपल्याला आपला समाज मोठा करायचा एवढं लक्षात असेल. प्रत्येकानं जागा करा. मराठ्यांना मतभेद सोडून द्या म्हणा. शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. मराठ्यांनी मराठ्यात भांडण नका करू. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले. दिवस बदलले. ज्यांना आरक्षण येते ताकदीने लढायला लागले मग नसणारी किती ताकदीने लढते. आपली शक्ती आपल्यात वापरू नका. तुम्हाला हात जोडून सांगतो. तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या. जातीपेक्षा जातीच्या पोरापेक्षा मोठं कोणी नाही. सगळेजण भानावर आहे. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. इतके काही काही पेटे मला तर अंगार पडत ना अंगार काटाच आहे. कबा यांच्या तावडीतून पटकन असं वाटत मला भेटत नाही ते. आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर टप्प पोर मला भेटतच नाही. माया पायावर पाय देतो जाऊन मलाच घोडाला येतो आणि मला फोटो काढी देतो. फक्त आपले पोरं व्यसनापासून लांब जात. बाबा हो जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्या असं आपला हात सुद्धा कोणी धरू शकत नाही. मराठ्यांच्या मंडळाला मंडळ लावायची ताकद या राज्यात कोणातच नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाची पेट नाहीत तुम्ही. तुमच्या संसारातले पैसे चालले पण तुमचा संसार उघड्यावर पडायला लागला. सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका. आनंदात राहता येते फक्त व्यसनापासून तुम्ही लांब. आरक्षण द्यायची जबाबदारी माझी. काळजी करू नका तुम्ही. मी जीव गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हातात नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची. सगळेजण सावध राहा. आता उशीर खूप झालाय. तुम्हाला लांब जायचंय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची. आपल्याला आपले पोरं मोठे करायचे. पक्षाला आता किंमत देऊ नका. पक्षाच्या नेत्याला देऊ नका. सगळ्या पक्षातले गोरगरीब मराठी जागेवर. तुमचे लेकर तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही. तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं त्याचं करा. पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची. माझा शब्द आहे तुम्हाला. मला चालता सुद्धा येत नाही. मला ह्या 10 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरावर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला. कारण माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं. मला अचानक चक्कर येईल. मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली. माझ्या पाठीमागं माझी ॲम्ब्युलन्स कंटिन्यू अंतरवालीपासून. कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून आम्ही यावेळेस ॲम्ब्युलन्स सुद्धा आमच्या सोबत ठेवलेली. मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून माझ्या शरीराची सुद्धा नाही कदर करतो. मी सलाईन तोडून तुमच्या दारात आलो की एवढी संधी आहे. माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा. माझ्या मराठ्यांच्या मुलांना मोठं करू लागा. आपली जात शक्तिशाली बनवा. आपल्या जातीचे लेकरं पैशावाले बनवा. त्यांना अधिकारी होऊ द्या. ही लढाई फक्त एवढ्यासाठीच नसता. इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय. मला 2 पायऱ्या चढायच्या असल्या तरी दम लागतो. या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे. पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाल येतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकरं मोठे करायचे. मायबाप थोडे सावध व्हा. हो द्या सगळ्यांचे लेकरं मोठे झाले. आपण कधी त्यांच्यावरती जळालो नाही. परंतु वेळ आणि संकट फक्त मराठ्यांच्या लेकरावरती आले. मी मरायला नाही भेट आणि हटणार सुद्धा नाही. माझा शब्द आहे मायबापा तुम्हाला. फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. मला काय नको तुमचं. मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही.
मी तळतळीन आणि तळमळीन हे सांगतो तुम्हाला. मला काहीच नको हो तुमचं, फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकर आणि आपली जात मोठे झालेले बघायचे नाही बापा. काहीही करा, फक्त आपली जात एकजूट राहू द्या आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा. माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय काय झालं, काय चालू मग सगळ्याच चालू करू ना, कळू द्या ना. हे सगळं मोबाईल तुमचं सांगलीचा जमल्याला विराट मराठा समाज जाता जाता माझी तुम्हाला विनंती एकजूट राहा. ही लढाई आपल्याला जिंकायची. आपण इतक्या ताकदीनं जमलात, आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल, निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. उद्याचा